कम्युनिटीमध्ये आपलं स्वागत आहे. ना गोळी ना औषध ना इंजेक्शन या टायटलवर मी मंजिरी बाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, होपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी यासारख्या अनेक मोडॅलिटी. आपण काल बॉडी बद्दल बघितलं. आपण बॉडी काल हील केली. ती कशी आहे तशी ती मला मान्य आहे. तसं आता आपण ना रोज एक एक अवयव हील करणार आहोत. त्याला काही होत नाहीये, दुखणं नाहीये, पण तो तंदुरुस्त राहणं किंवा सतत कार्यरत राहणं योग्य आहे की नाही. तर आज आपण डोकं बघणार आहोत. डोकं हा किती महत्वाचा, म्हणजे इतर ठिकाणी आधी पाया होतो आणि मग कळस होतो, पण मनुष्य जन्मामध्ये आधी कळस मग पाया, आधी आपलं डोकं तयार होतं. आता आपण डोक्याला पण नावं ठेवतो. माझं डोकं मोठं आहे, लहान आहे, चपटं आहे, एका बाजूने तिरकं आहे, अजून काय काय, त्याला खड्डेच खूप आहेत, त्याच्यावरती केसच पातळ आहेत, केसच नाही आहेत, किंवा आहेत ते केस मला पटत नाहीयेत. म्हणजे ह्या डोक्याला पण आपण नावं ठेवतो आणि त्याच्याकडे लक्ष पण देत नाही की त्याच्या आतमध्ये मेंदू आहे, लहान मेंदू आहे, मोठा मेंदू आहे, पिट्युटरी ग्लँड आहे. म्हणजे आणि वरून काय म्हणतो माहिती आहे, हे डोकं ना माझं काम नाही करत, मी बुद्धू आहे, सरळ म्हणून टाकतो. पण तरीही ते डोकं काम करतं, कारण ऍज अ कॉम्प्युटर ब्रेन तुमचा कॉम्प्युटरचं काम करतो. तुमच्या सगळ्या स्मृती या जन्मीच्या नाही, कितीक जन्मीच्या त्याच्यामध्ये स्टोर असतात. तो बिचारा, तुम्ही त्याला नावं ठेवा, काही करा, तो त्याचं काम परफेक्ट करत असतो. आणि केव्हा डोक्याचं आठवण येते, जेव्हा दुखायला लागतं तेव्हा. पण यापूर्वी जर आपण ते हील केलं किंवा त्याला अधिक ऊर्जा पुरवली, हील करणं म्हणजे काय तर ऊर्जा पुरवणं. बघा, जर इलेक्ट्रिसिटी आहे, खंडित झाली तर बल्ब लागत नाही, इलेक्ट्रिसिटी आली तर बल्ब लागतो. तसं आपण जर आपल्या बॉडीला हील करत राहिलो तर सतत ऊर्जेचा पुरवठा झाल्याने ती आजारी पडणार नाही, तिची कार्यक्षमता वाढेल. तर आज आपण आपलं स्वतःचं डोकं, महत्वाचा भाग, तसे सगळेच महत्वाचे आहेत, पण डोकं जास्त, कारण डोकं चालतं. आपण म्हणतो ना, हे त्याचं डोकं ना फार सुपर फास्ट चालतं, मग तुझं नाही का चालणार, तू त्याला चालायला लावत नाहीये. तर आज आपण ह्या डोकं हील करण्यासाठी आपण टॅपिंग करणार आहोत. हृदयावर हात ठेवा, एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. आणि हे जे माझं डोकं आहे, मला जसं मिळालेलं आहे त्याला मी अनेक दूषणं देते, अनेक नावं ठेवते, तरीही ते माझ्यासाठी काम करतं. कधीही ते आळस करत नाही, कंटाळा करत नाही, आणि ते सतत कार्यरत राहतं. यासाठी आय एम सो सॉरी की मी त्याला खूप नावं ठेवते आणि मी त्याची काळजीही घेत नाही. तर आजपासून, आत्ता या क्षणापासून मी असं ठरवत आहे की मी माझ्या डोक्याला जी दूषणं देत आहे ती चुकीची आहेत आणि मी ती रिलीज करत आहे. त्यामुळे जर माझ्या मेंदूला कुठे वाईट वाटलं असेल तर त्याने मला माफ करावं. आणि आत्ता या क्षणी मी माझं डोकं हील करत आहे आणि ते हिलिंग त्या डोक्यापर्यंत पोचत आहे आणि माझं डोकं अतिशय ऊर्जावान होऊन अतिशय प्रगल्भ रीतीने काम करत आहे. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. आता कराटे चॉप पॉइंटवर टॅप करा. मी नकळतपणे माझ्या डोक्याला अनेक दूषणं दिली आहेत की ते चांगलं नाही, बरोबर नाही, चपट आहे, मोठं आहे, छोटं आहे, आणि हे सेल्फ टॉक मीच केलेत.
त्याला जबाबदार मीच आहे. आणि असं असूनही मी त्या डोक्याची काळजी घेतली नाही. पण आजपासून मी स्वतःला माफ करते, त्या डोक्यालाही माफ करते आणि डोक्याची मी काळजी घेते आणि त्यामध्ये ज्या नकारात्मक भावना मी पेरल्या आहेत त्या मी रिलीज होऊ देते. आणि जसं माझं डोकं आहे तसं मी स्वीकारते आणि ते हील करते, की ज्यामुळे मी ज्या चुका केल्यात त्या हील होऊन माझं डोकं खूप सुंदर काम करेल. आणि मी त्या डोक्याला धन्यवाद देते आणि त्याला हील करते. आय रेकग्नाइज इट अँड हील इट. 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 I recognize it and heal it. 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 मी माझं जसं डोकं आहे तसं मी स्वीकारते. मी माझं डोकं आहे तसं मी स्वीकारते. मी माझं डोकं आहे तसं 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 स्वीकारते. परत हृदयावर हात ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. थोडा वेळ तिथेच थांबा. दोन्ही हात रब करा, अलगद डोळ्यावर ठेवा. डोळे उघडा आणि म्हणा थँक्यू EFT की माझं डोकं हील करण्यासाठी. थँक्यू युनिव्हर्स की ऊर्जा पुरवण्यासाठी. थँक्यू माय हेड. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू.